नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे चांगले अधिकारी असून वेगाने काम करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या वेगाचा अनेकांना त्रास होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ब्रेकिंग न्यूज आहे। जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री मुंढेंच्या प्रश्नावर बोलत होते। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे चांगले अधिकारी असून वेगाने काम करण्याचा ते प्रयत्न करतायत। त्यांच्या वेगाचा अनेकांना त्रास होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आणि जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री मुंढेंच्या प्रश्नावर बोलत होते। नेमके काय म्हणालेत मुख्यमंत्री पाहूयात। चांगले अधिकारी आहेत ते फार वेगाने काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयींमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो। पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात। आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंढेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील, त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील। पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। तुकाराम मुंढेंच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगले अधिकारी आहेत आणि ते वेगाने काम करण्याचा प्रयत्न करतायत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांच्या वेगाचा अनेकांना त्रास होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा पाहूया नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय ते। चांगले अधिकारी आहेत ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयींमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो। पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात। आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंढेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील, त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील। पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ते बोलत होते। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगले अधिकारी आहेत, ते वेगानं काम करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र नवी मुंबईतून सर्व पक्षांचा त्यांना विरोध होतोय, त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव देखील मंजूर झालाय। मात्र इथे मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू घेतली। फोन देऊन आपल्यासोबत नवी मुंबईचे महापौर आहेत सुधाकर सोनवणे। सुधाकरजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांची बाजू घेतलीत आणि ते चांगले अधिकारी आहेत आणि वेगानं काम करण्याचा प्रयत्न करतायत असं देखील त्यांनी जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? त्याच्यावर आता ते जर आदरणीय मुख्यमंत्री सर्वोच्च आहेत या राज्याचे, त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ते जर चांगलं म्हणतायत तर मला वाईट म्हणण्याचा काहीच अधिकार नाहीये, त्यामुळे ते चांगलेच आहेत। सुधाकरजी, त्यांच्या वागणुकीत काहीच प्रॉब्लेम असेल तर ते सुधारणा त्याच्यात करता येतील असं देखील त्यांनी म्हटलंय, काय सांगाल? नाही, कसं असतं की त्या वागणुकीत हे करण्यासाठी ते काय आता टाईपरायटर आहे का, ते एका टाईप केला एकाने, ते करंट डिटेक्टर आहे, ही जर कमिशनर हे IAS आहेत, आता त्या रोज सुधारणा होतील, रोज चुका होतील
आणि त्या ठिकाणी हे करायच्या लोकांच्या जीवाशी खेळणारी कामं करणार असलेला माणूस, तर आता याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं? सुधारणा झाल्या पाहिजे. आता या माणसाच्या हातामध्ये तलवार दिलेली, मुंडकं कापाच्या नंतर मला चूक झाली, परत जोडता आलं तर जोडून टाका तुम्ही, माझी हरकत नाही. सुधाकरजी, ते एक हाती सत्तेला बोला तुम्ही. हा बोला ना, बोला ना. ते एक हाती सत्तेला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अशा अधिकाऱ्याला काढणं हे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. एक हाती सत्ता म्हणजे काय? एक हाती सत्ता म्हणजे काय? एक हाती सत्ता म्हणजे काय? गेले कित्येक वर्ष नाईक परिवाराकडे एक हाती सत्ता अहो जी मला आहे ती सांगा, आहे. मला सांगा, या ठिकाणी ते काय नाईकांना कोणी अनुदानमध्ये दिलं आहे का? या ठिकाणी हे नवी मुंबई नाईक साहेब निवडणूक लढवत नाही का? या ठिकाणी लोक निवडून आलेले नाहीत का? का अशी फुकट वाटलेली कोणी त्याला आयरामध्ये दिलेली आहे का नवी मुंबई? एक हाती सत्ता म्हणजे काय? अहो त्यांनी काहीतरी काम केलं या शहरामध्ये. या शहराला एवढं सुंदर बनवलंय. या शहराला पिण्याच्या पाण्यासाठी डॅम विकत घेतला, विना टोलचे रस्ते बनवले, सिवेज ट्रीटमेंट प्लांट बनवले, एवढं मोठं सुंदर मुख्यालय बनवलं, सुंदर शाळा बनवल्या, सुंदर हे केलं आणि रेटिंग क्रेडिट मध्ये आम्हाला AA+ मिळाला. म्हणजे आम्ही आमच्या पैशाने ह्या सगळ्या योजना राबवल्या. म्हणजे काय भ्रष्टाचार केला का इथे? मग मला सांगा ना, एक हाती सत्ता लोक का देतात सत्ता? वारंवार लोकांना निवडून देण्याचं कारण काय आहे? वारंवार निवडून देणं म्हणजे त्याने चांगलं काम केलेलं आहे. मग जर ह्या लोकशाहीमध्ये वारंवार निवडून येणं जर चुकीचं असेल, एक हाती सत्ता असेल, तर याला काही जर अपवाद असेल तर कायद्यामध्ये तर माझी काहीच हरकत नाही ना. मग आम्हाला पाठवून द्या घरी, बरखास्त करून टाका नवी मुंबई महापालिका. सुधाकरजी, अनधिकृत बांधकामांना त्यांनी चाप लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या लोकांचा सर्वपक्षीयांचा कोणी विरोध केला? कोणी विरोध केला? लोकांचा जो सांगा ना, आहे कोणी तो विरोध त्यांना केला? पाठिंबा आहे. अहो कोणी विरोध केला अनधिकृत बांधकामाला? पण अनधिकृत बांधकामाची व्याख्या तर ठरली पाहिजे पहिली. अनधिकृत बांधकामाची व्याख्या ठरली पाहिजे. आम्ही कधी अडवलं त्यांना अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी? आम्ही तर उलट पाठिंबा दिला त्यांना. मला सांगा ना, 4 महिन्यामध्ये त्यांनी जी कामं केली ती कामं करताना त्यांना फुल पाठिंबाच दिला ना आम्ही. महापौर म्हणून तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. आम्ही कधी त्यांना असं हे केलं नाही की मुंडेंनी चुकीचं काम केलेलं आहे. आम्ही समर्थपणे त्यांच्या पाठीमागे होतो. परंतु त्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका ह्या निश्चितपणे शहराला काळिंबा लावणाऱ्या आहेत, शहर बदनाम करणाऱ्या आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता मीडियाच्या समोर जाणं, महापौर त्या ठिकाणी असताना, सभागृह असताना त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत असतील तर त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहे लोकशाहीचं? सांगा ना. सुधाकरजी, ते पारदर्शकपणा, मुंडे हे पारदर्शीपणा आणण्याचा कामकाजात मला प्रयत्न कळत नाही करतात, त्यामुळे त्यांना पारदर्शक म्हणजे काय? पाठबळ द्यायला नाही, हवं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. अहो तुमची मला यावर सांगा, काय प्रतिक्रिया? पारदर्शीपणा म्हणजे काय? पारदर्शी या शब्दाचा काही मला सांगाल की नाही डेफिनेशन? पारदर्शी म्हणजे काय मला सांगा. पारदर्शी असं आहे की सभागृह सांगते की ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सध्या आता करू नका, की ह्या ठिकाणी याचा विचारविनिमय झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. ते म्हणतात तुम्हाला अधिकार नाही, तो माझा अधिकार आहे, मी बघेल मला काय करायचंय. मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी कळतंय आम्हाला. एखादी गोष्ट सांगितली की एखाद्याला 2 दिवस वेळ वाढवून द्या जरा. नाही, तुम्हाला ते देता येणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मीडियामधून कळतं आम्हाला की त्यांनी वेळ वाढवून दिली. अरे ह्या काय सुधाकरजी, पण एकंदरीत या सगळ्याहून बघितलं तर मुख्यमंत्र्यांचं जे आहे अभय आहे मुंडेंना, अशा परिस्थितीत आता तुम्ही काय करणार? आता मी काहीच करणार नाही. मी सांगितलं ना, जर सर्वोच्च राजाच असं म्हणत असेल तर मी काय म्हणणार आहे? मी या ठिकाणी काहीच म्हणणार नाही. लोकशाहीमध्ये जे काही असेल ते जे होईल ते होईल. आता मग माझ्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे माझा राजीनामा देता येईल तर बघतो आणि या ठिकाणी महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करतो. म्हणजे ते तरी करतात का बघू. तुम्ही आता महापालिका बरखास्त करणार? नाही, आता राजीनामा मला सांगा ना. आता या ठिकाणी जर लोकशाहीमध्ये 36-3 प्रमाणे या ठिकाणी अविश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने त्या ठिकाणी त्या आयुक्ताला परत बोलावलं पाहिजे असा कायदा म्हणतोय. आणि जर कायदा असं म्हणत असल्यानंतरही जर ते होत नसेल तर मला असं वाटतंय की मी या ठिकाणी मी राहू नये महापौर म्हणून. मी त्या ठिकाणी जावं. त्यामुळे मी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मी नालायक आहे असं समजून मीच त्या ठिकाणी राजीनामा दिलेलं योग्य राहील. कारण मला असं वाटायला लागलं आता की मी या ठिकाणी या शहरामध्ये एक मागासवर्गीय महापौर आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी या शहराची घडी बरोबर नाहीये. त्यामुळे मला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असाच अर्थ होतो त्याचा. म्हणजे तुम्ही आता राजीनामा देणार का? तर द्यावाच लागेल ना आता. जर म्हणजे मला सांगा की या ठिकाणी या कायद्याचं पालन होणार नसेल तर म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होतोय? नक्कीच. धन्यवाद सुधाकरजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे चांगले अधिकारी असून वेगानं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या वेगाचा अनेकांना त्रास होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जय महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय.
दरम्यान या संदर्भात काही वेळापूर्वी आत्ताच आम्ही सुधाकर सोनावणे या नवी मुंबईचे महापौर यांच्याशी संवाद साधला. आणि महापालिका बरखास्त करण्याची शिफारस जी आहे ती त्यांनी केलेली आहे. एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. नवी मुंबईचे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतून सर्व पक्षीयांकडून विरोध होतोय. मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी त्यांना पाठबळ दिल्याचं म्हटलंय. त्यांच्या वागणुकीत काही जर चुका असतील तर त्यांच्या सुधारणा करता येतील असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि त्यांच्या सर्वांनी पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र तरीही कुठेतरी मुंढे यांना विरोध होताना दिसतोय. दरम्यान या एकंदरीत या प्रकरणावर महापौर पदाचा राजीनामा देणार असल्याचं सुधाकर सोनावणे या नवी मुंबईचे महापौर यांनी म्हटलंय. एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. नेमका मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ते पुन्हा एकदा पाहूयात. चांगले अधिकारी आहेत ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयीमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो. पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंढेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील. त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील. पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. तुमचं जय महाराष्ट्रवर मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना चांगल्या एका अधिकाऱ्याला पाठबळ द्यायला हवं असं म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. तुमचं यावर काय प्रतिक्रिया आहे? मंदा म्हात्रे, मुंढे यांना एकीकडून विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी एका चांगल्या अधिकाऱ्याला पाठबळ देण्याचं आवाहन केलंय. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? मॅडम मला विचारताय तुम्ही? मंदा म्हात्रेजी, तुम्हाला आमचा आवाज ऐकतोय? हा आला. एकीकडे मुंढे यांना नवी मुंबईतून विरोध होत असताना एका चांगल्या अधिकाऱ्याला पाठबळ द्यायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? मॅडम असं आहे की देशामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी एकीकडे भ्रष्टाचार मुक्त या देशाला करण्याचा विडा उचललेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा या महाराष्ट्र भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त आणि सुरक्षितता या सगळ्या विषयावर जोर दिलेला आहे आणि चांगल्या अधिकाऱ्याला त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे. पण तुकाराम मुंढे यांच्या बरोबर ज्यावेळी माझे वाद झाले तर ते जनतेसाठी होते. पण आता ते वाद चाललेले आहेत आणि जो अविश्वासाचा जो ठराव आणलेला आहे तो स्वतःसाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आणलेला आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या अधिकाऱ्याला अविश्वासाचा ठराव आणून काढणं मला वाटतं योग्य नाही. त्यांना अजून एकदा आपण काम करायची संधी देऊन त्यांच्यात जे डायलॉग आणि कम्युनिकेशन जो गॅप पडलेला आहे तो कशा पद्धतीने भरून येऊन इथल्या जनतेची चांगल्या प्रकारे कशी सुखसुविधा होईल आणि भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई कशी होईल यासाठी आपण सर्वांनी प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र मंदा म्हात्रेजी, तुमचा पक्ष जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आहे ते त्यांच्या मित्र पक्ष जे आहेत ते त्यांच्यासोबत आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवकांनी कुठेही पाठिंबा दिलेला नाही. कोण कोणाबरोबर आहे ते त्यांच्या पक्षाचा ते विचार करून, त्यांच्या नेत्यांचा विचार करून ते पाठिंबा देऊ शकतात. आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी या अविश्वासाच्या ठरावामागे अजिबात नाही. तुकाराम मुंढेंना एक काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि नवी मुंबईत चांगलं काम झालं पाहिजे.
मंदा मात्रेजी, राष्ट्रवादीने भूमिका घेतली की महापालिका बरखास्त करण्याची, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता मी ते काही ऐकलं नाही, आपल्या माध्यमातून मी ऐकते आहे. आता मी ते विचारते कोणाला की एक्झॅक्टली काय झालंय, मला त्याची काही कल्पना नाही. मंदा मात्रेजी, महापौरांशी आम्ही थोड्या वेळापूर्वी बातचीत केली, त्यावेळेला त्यांनी महापालिका बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलंय. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी तेच आपल्याला सांगितलं ना की महापौर बोलले, मी पाहिलं नाही की ऐकलं नाही. आणि आतापर्यंत ज्या बातम्या येत होत्या मगाशी, मी बाहेर असल्यामुळे मला काही माहिती नाही. मी माहिती घेते आणि परत मग आपल्याला माझी प्रतिक्रिया देते. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद मंदा मात्रेजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल. तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. जय महाराष्ट्रला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे चांगले अधिकारी असून ते वेगानं काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्या वेगाचा जो आहे तो अनेकांना त्रास होत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जय महाराष्ट्रला ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत त्यांनी दिली आहे आणि त्यावेळी ते बोलत होते. तसंच मुंडे यांच्या वागणुकीत काही जर कोणाला चुका वाटत असतील तर त्याच्यात सुधारणा देखील करता येतील. त्यामुळे मुंडे यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. दरम्यान पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय ते एकदा पाहूयात. ते चांगले अधिकारी आहेत, ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयींमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो. पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील. त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील. पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. तुकाराम मुंडे हे कर्तव्यदक्ष आणि चांगले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र नवी मुंबईतून सर्व पक्षांचा त्यांना विरोध होतोय. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव देखील मंजूर झालाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आता यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर मुख्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्रला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि यात त्यांनी तुकाराम मुंडे यांची बाजू घेतली आहे, त्यांना पाठबळ दिल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे चांगले अधिकारी आहेत आणि ते वेगानं काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पुन्हा एकदा पाहूयात. ते चांगले अधिकारी आहेत, ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयींमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो. पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील. त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील. पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर. किशोरी ताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. एकीकडे तुकाराम मुंडे यांना सगळीकडून विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांना पाठबळ द्यायला हवं असं म्हटलंय. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे?
काही तांत्रिक कारणामुळे आपला किशोरीताई पेडणेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एकीकडून विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र कुठेतरी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय आणि त्यांना सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तुकाराम मुंढे हे चांगले अधिकारी आहेत आणि त्यांनी वेगानं काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या वेगाचा अनेकांना त्रास होत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान मुंढेंनी नवी मुंबईमध्ये शिस्त आणली आहे आणि एक चांगलं काम केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. फोनवरून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर. किशोरीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. एकीकडे तुकाराम मुंढे यांना विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं आवाहन केलंय. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? मुळात म्हणजे तुकाराम मुंढेंचं काम वाईट किंवा असं कोणी म्हटलेलं नाहीये. मुंढेंनी पण सगळ्यांना घेऊन चालले पाहिजे. ते आयुक्त आहे आणि ज्या वेळेला महानगर पालिकेच्या म्हणा किंवा विधानसभा म्हणा कुठली त्याच्यामध्ये असलेल्या कायदा कानूनप्रमाणे चाललं पाहिजे सगळं. आणि त्याचा जो काय अधिकार असतो नगरसेवकांचा अधिकार आणि त्याच्या शस्त्राप्रमाणे बऱ्याच वेळेला ते काय मी ऐकते तुमच्यामध्ये बऱ्याच वेळेला मला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो जर होत नसेल तर आमच्या अधिकारांवरती गदा आहे ना. लोकशाहीने निवडून दिलेल्या लोकांना इलेक्टेड पर्सनना म्हणजे त्या लोकांना न घेता बरोबर NGO वगैरे ह्यांच्या माध्यमातून जर कामं होत असतील तर कामं व्हायला हवी त्याबद्दल वाद नाही. पण मग नगरसेवकांना पण विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांना जर तुम्ही विश्वासात घेणार नसाल तर तुम्ही सगळ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा नगरसेवकांचा रोष निर्माण होतो त्यावेळेला कुठेतरी ती कार्यपद्धती चुकते आणि ती चुकते अनेक वेळेला सांगण्यात येऊ नये तेव्हा होत नाही. कारण अविश्वासाचे ठराव अशा अचानक किंवा येत नाही किंवा अशा आणले जात नाही. हे फार एकदम डोक्याला म्हणतात ना पाणी गेल्यानंतरच येतं. त्यामुळे आमची पण धडपड तीच असते ना लोकांना काहीतरी चांगलं काम द्यावं लोकांची कामं व्हावी आमच्या माध्यमातून होत. तुम्हाला जर हे पसंतच नसेल की लोकशाहीच्या आधारावरती निवडून आलेल्या लोकांना सन्मानच द्यायचा नाही तर मग असंच होणार. आणि चांगलं त्यांचं काम नाही असं कोण बोलत नाहीये. काम चांगलंच आहे पण काम करत असताना असलेल्या लोकांना ज्या सिस्टम आहे सिस्टम आणि कायदा आणि कानून त्याच्या पदे राहून त्यांनी काम केलं पाहिजे. असं आपल्याच म्हणण्याप्रमाणे होणार एवढा रोष का असाही विचार व्हायला पाहिजे ना. नगरसेवकांचा एवढा रोष का? किशोरीताई, मात्र त्यांची मुंढेंची वागणूक जी आहे ती अनेकांना खटकते. मात्र त्यांच्या वागणुकीत काही जर चुका असतील तर त्यात सुधारणा देखील करता येतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. हा मग ते करायला पाहिजे होतं ना. ह्याच्या आधी इतके दिवस ते चालू होतं की बाबा करा म्हणून मग त्याच वेळेला करायला पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो म्हणणं आहे ते काय एकदमच चुकीचं असं म्हणता येणार नाही. पण मग मुंढेंनी स्वतः म्हणजे मुख्यमंत्री राहू दे कोणी स्वतः अवलोकन केलं पाहिजे. एवढा मोठा रोष जेव्हा निर्माण होतो आज अनेक लोक त्यांच्याबरोबर असतील पण तेवढेच अनेक लोक त्यांच्या विरोधात पण आहेत. आणि मग निवडून आलेले नगरसेवक हे लोकांनी निवडून दिलेला एक स्तंभ असतो वेगळा भाग असतो प्रशासन आहे ते असं मिळून जर काम झालं तर अतिशय सुंदर काम याच्यामध्ये दिसलं पाहिजे. आणि ते दिसत नाही म्हणून त्या नगरसेवकांनी केलंय ना. त्यामुळे हमखास जो कायदा नाही पाहिजे. सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन चाललं असते तर हा अविश्वासाचा ठराव आलाच नसता. किशोरीताई, मुख्यमंत्री आता जे आहेत ते मुंढेंच्या पाठीशी आहेत. मात्र मुंढेंना पदावरून काढून टाकण्यासाठी कुठेतरी मुख्यमंत्र्यांवर जे आहे ते दबाव आणायचा प्रयत्न केला जातोय. काय प्रतिक्रिया आहे तुमची यावर? नाही, मुख्यमंत्र्यांवर कोणी असे दबाव आणणार नाही. हा असलेले कायदे प्रशासनाचा असलेला भाग आमची असलेली नगरसेवकांना वापरायची जी प्रशासनाच्या आतमध्ये वापरायची आयुध त्या आयुधांना जर तुम्ही बोचट करणार असाल तर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका आहेत तिथले सगळे सनदी अधिकारी तसेच वागतील. असं नाही होणार ना. कुठेतरी त्यांना हे केलं पाहिजे ना. आणि जर हे केलं पाहिजे होतं तर मग हे आधी करायला पाहिजे होतं. एकदा त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आल्यानंतर आणि सर्व पक्षीय मिळून केल्यानंतर हे जर पाठीशी घालणार असतील तर ते नुसतं प्रामाणिकपणे मग त्याच्यामध्ये खूप मोठं घाणेरडं राजकारण पण होऊ शकते. नक्कीच धन्यवाद किशोरीताई, तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल. तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुख्यमंत्र्यांनी
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठबळ दिले आणि सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील त्यांनी सगळ्यांना केलंय। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगले अधिकारी आहेत असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच त्यांच्या वागणुकीत जर काही चुका असतील तर त्या देखील सुधारता येतील असं देखील त्यांनी म्हटलंय। जय महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं। तर एक मोठी बातमी आहे, महापालिका बरखास्त करण्याची शिफारस जी आहे ती सुधाकर सोनावणे यांनी केली आहे। नवी मुंबईचे महापौर आहेत ते आणि जय महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी नेमकं काय म्हटलंय ते जरा ऐकूया। वारंवार लोकांना निवडून देण्याचं कारण काय आहे? वारंवार निवडून देणं म्हणजे त्याने चांगलं काम केलेलं आहे। मग जर ह्या लोकशाहीमध्ये वारंवार निवडून येणं जर चुकीचं असेल, एक सत्ता एक हाती सत्ता असेल, तर याला काही जर अपवाद असेल तर कायद्यामध्ये तर माझं काहीच हरकत नाही ना। मग आम्हाला पाठवून द्या घरी, बरखास्त करून टाका नवी मुंबई महापालिका। आता मी काहीच करणार आहे, मी सांगितलं ना, जर सर्वोच्च राजाचं असं म्हणत असेल तर मी काय म्हणणार आहे? मी या ठिकाणी काहीच म्हणणार नाही। लोकशाहीमध्ये जे काही असेल ते जे होईल ते होईल। आता मग मध्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे माझा राजीनामा देता येईल तर बघतो आणि या ठिकाणी महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करतो, म्हणजे ती तरी करतात का बघू। तर एक ब्रेकिंग न्यूज आहे या ठिकाणी। नवी मुंबई महापालिकेचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करतो असं म्हटलेलं आहे आणि उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली। एकीकडे मुंढेंना सगळीकडून विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी त्यांना पाठबळ दिले, त्यामुळे महापौर जे आहेत ते नाराज झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देखील देणार असल्याची शक्यता जी आहे ती जय महाराष्ट्राकडे बोलताना वर्तवून दाखवली आहे। पुन्हा एकदा पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय ते। चांगले अधिकारी आहेत, ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयीमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो। पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंढेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील, त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील। पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। तर तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव देखील मंजूर झाला आहे। सर्व पक्षीय जे आहे ते त्यांना विरोध करतायत, मात्र कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो आहे तो त्यांना पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे। मुंढे हे चांगलं काम करतायत आणि त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। जय महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर कुठेतरी महापालिकेचे महापौर जे आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याचं दिसून येत आहे। फोनवर आपल्यासोबत अजय मराठे आहेत। अजय सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। मुंढे यांना कुठेतरी एकीकडून विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं म्हटलंय, तुमची यावर काय प्रतिक्रिया? मी मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी अतिशय चांगला पायंडा घालून दिलेला आहे की कर्तव्यदक्ष आणि उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे
जनतेने सुद्धा आणि राज्याने सुद्धा उभं राहिलं पाहिजे. मग विरोधी करणारे कितीही नगरसेवक काही त्यांचं मानापमान असतील तर ते त्यांनी दुर्गुण चर्चा करून सोडावेत. पण अशा उत्तम अधिकाऱ्याला अजिबात नाराज न करता त्याच्यावर अशा प्रकारचे पालन ठेवून तर पूर्णपणे सपोर्ट देऊन त्याला उलट त्याला मोटिवेट केलं पाहिजे, काम करण्याकडे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अजयजी, मात्र अजूनही कुठेतरी मुंडे यांना जो आहे तो विरोध होत असलेला दिसतोय. राष्ट्रवादीनं महापौर जे आहेत नवी मुंबई महापालिकेचे, त्यांनी म्हटलंय की कुठेतरी ते नाराज आहेत आणि महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काय सांगाल? मला वाटते हा फार दुर्दैवी गोष्ट आहे. ते पर्सनल लेवलला जाऊन हे करतायत. त्यांनी आपल्या मला वाटतं पर्सनल हे बाजूला ठेवा. नवी मुंबईचं जनतेचं आणि नवी मुंबई शहराचं त्यांनी खूप लक्षात घेऊन आता झालं गेलं विसरून त्यांनी पूर्ण सहकार्य करून मुंडेंना त्यांनी मला वाटतं कामाला लावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. नक्कीच धन्यवाद अजय मराठेजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते सेव्ह मुंडे मोहिमेचे प्रतिनिधी होते अजय मराठेजी. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या एकंदरीत भूमिकेचे जे आहे ते स्वागत केलेलं आहे. तर जय महाराष्ट्रला मुख्यमंत्र्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे चांगले काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलंय ते पुन्हा एकदा पाहूयात. सातत्यानं भ्रष्टाचार मुक्त सरकार प्रशासन मिळावं या दृष्टीने तुम्ही 2 वर्ष प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आणि ते स्पष्टपणे चित्र निर्माण झाले. पण अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार विरोधी लढणारा अधिकारी याच्या विरुद्ध मात्र राजकारणी एकत्र येत आहेत, त्याला हटवत आहेत, त्याला बाजूला सारत आहेत, अशा स्वरूपाचे चित्र तयार आहे. कितपत योग्य? मला असं वाटतं आपण तुकाराम मुंडेच्या संदर्भात म्हणतात. मुळामध्ये तुकाराम मुंडे एक चांगले अधिकारी आहेत. ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयीमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो. पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ठीक आहे, त्याच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील. त्याच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्याच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील. पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला तो दुर्दैवी आहे. निश्चित मी तुकाराम मुंडेंना सांगितलं, त्यांनी मला अहवाल सादर केला आहे. त्याच्यावर निश्चित त्या अहवालाप्रमाणे आम्ही कारवाई करू. माझं मत असं आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांचे डेफिनेट रोल हे आपल्या संविधानानं आपल्याला सांगितलेले आहे आणि त्या रोल अनुसार दोघांनी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि हे करत असताना परस्पर समन्वय आणि परस्परांच्याबद्दल आदर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला असं वाटतं की कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता आलेली आहे. आज जनभावना त्या ठिकाणची जी आहे ती निश्चितपणे तुकाराम मुंडेंच्या बाजूने आहे. मी तुकाराम मुंडेंना देखील सांगितलं की तुमच्या व्यवहारामध्ये जर काही अडचणी येत असतील, तुमचं जर नागरिकांची नगरसेवकांची कम्युनिकेशनमध्ये काही गॅप असेल तर ते गॅप भरून काढा. कारण लोकशाहीमध्ये ते देखील निवडून आलेले प्रतिनिधी आहेत, त्यांना एकदम डावलता येणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीत ते जर चुकीच्या मागण्या करत असतील तर त्या मान्य करायचं कारण नाही. ते एक्सक्लुझिव्ह मुलाखत जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जय महाराष्ट्रला दिली आहे आणि यात त्यांनी तुकाराम मुंडे हे चांगले अधिकारी आहेत असं म्हटलंय. ते वेगानं काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. एकंदरीत
मुंडे यांच्या कामांचं मुख्यमंत्री यांनी कौतुक केले आणि त्यांना सगळ्यांनी पाठबळ द्यावं असं आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तुकाराम मुंडेंबाबत पहिली प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंडे हे चांगलं काम करतायत आणि ते वेगानं काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या वेगानं काम करण्याचा अनेकांना त्रास होतो, त्यामुळे पण त्यांच्यात जर काही त्यांच्या वागणुकीत काही चुका असतील तर त्या देखील सुधारता येऊ शकतात. मात्र सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. जय महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. एकीकडे तुकाराम मुंडे यांना नवी मुंबईतून विरोध होतोय. दरम्यान नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना काय म्हटले ते जरा ऐकूयात. त्याच्यावर आता ते जर आदरणीय मुख्यमंत्री सर्वोच्च आहेत त्या राज्याचे, त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ते जर चांगलं म्हणतायत तर मला वाईट म्हणण्याचा काहीच अधिकार नाहीये. त्यामुळे ते चांगलेच आहेत. सुधाकरजी, त्यांच्या वागणुकीत काही जर प्रॉब्लेम असेल तर ते सुधारणा त्याच्यात करता येतील असं देखील त्यांनी म्हटलंय. काय सांगाल? नाही, कसं असतं की त्या वागणुकीत हे करण्यासाठी ते काय आता टाईपरायटर आहे का, ते एका टाईप केला एकाने, ते करंट डिटेक्टर आहे, ही जर कमिशनर, हे IAS आहेत. आता त्या रोज सुधारणा होतील, रोज चुका होतील आणि त्या ठिकाणी हे करायच्या लोकांच्या जीवाशी खेळणारे कामं करणार असेल हा माणूस, तर आता याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं? सुधारणा झाल्या पाहिजे. आता या माणसाच्या हातामध्ये तलवार दिलेली, मुंडकं कापाच्या नंतर मला चूक झाली, परत जोडता आलं तर जोडून टाका तुम्ही, माझी हरकत नाही. सुधाकरजी, ते एक हाती सत्तेला बोला तुम्ही. हा, बोला ना. ते एक हाती सत्तेला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अशा अधिकाऱ्याला काढणं हे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. एक हाती सत्ता म्हणजे काय? एक हाती सत्ता म्हणजे काय? एक हाती सत्ता म्हणजे काय? गेले कित्येक वर्ष नाईक परिवाराकडे एक हाती सत्ता जी मला आहे ती सांगा, आहे. मला सांगा, या ठिकाणी ते काय नाईकांना कोणी अनुदानमध्ये दिलं आहे का? या ठिकाणी हे नवी मुंबई नाईक साहेब निवडणूक लढवत नाही का? या ठिकाणी लोक निवडून आलेले नाहीत का? अशी फुकट वाटलेली कोणी त्याला आयरामध्ये दिलेली आहे का नवी मुंबई? एक हाती सत्ता म्हणजे काय? अहो, त्यांनी काहीतरी काम केलं या शहरामध्ये. या शहराला एवढं सुंदर बनवलंय. या शहराला पिण्याच्या पाण्यासाठी डॅम विकत घेतला, बिना टोलचे रस्ते बनवले, सिवेज ट्रीटमेंट प्लांट बनवले, एवढं मोठं सुंदर मुख्यालय बनवलं, सुंदर शाळा बनवल्या, सुंदर हे केलं आणि रेटिंग क्रेडिट मध्ये आम्हाला AA+ मिळाला. म्हणजे आम्ही आमच्या पैशाने ह्या सगळ्या योजना राबवल्या. म्हणजे काय भ्रष्टाचार केला का इथे? मग मला सांगा ना, एक हाती सत्ता लोक का देतात सत्ता? वारंवार लोकांना निवडून देण्याचं कारण काय आहे? वारंवार निवडून देणं म्हणजे त्याने चांगलं काम केलेलं आहे. मग जर ह्या लोकशाहीमध्ये वारंवार निवडून येणं जर चुकीचं असेल, एक हाती सत्ता असेल, तर याला काही जर अपवाद असेल तर कायद्यामध्ये तर माझी काहीच हरकत नाही ना. मग आम्हाला पाठवून द्या घरी, बरखास्त करून टाका नवी मुंबई महापालिका. सुधाकरजी, अनधिकृत बांधकामांना त्यांनी चाप लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या लोकांचा सर्वपक्षीयांचा कोणी विरोध केला? लोकांचा जो आहे तो त्यांना पाठिंबा आहे. अहो, कोणी विरोध केला अनधिकृत बांधकामाला? पण अनधिकृत बांधकामाची व्याख्या तर ठरली पाहिजे पहिली. अनधिकृत बांधकामाची व्याख्या ठरली पाहिजे. आम्ही कधी अडवलं त्यांना अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी? आम्ही तर उलट पाठिंबा दिला त्यांना. मला सांगा ना, 4 महिन्यामध्ये त्यांनी जी कामं केली ती कामं करताना त्यांना फुल पाठिंबाच दिला ना. आम्ही महापौर म्हणून तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. आम्ही कधी त्यांना असं हे केलं नाही की मुंडेंनी चुकीचं काम केलेलं आहे. आम्ही समर्थपणे त्यांच्या पाठीमागे होतो. परंतु त्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका ह्या निश्चितपणे शहराला काळिंबा लावणाऱ्या आहेत, शहर बदनाम करणाऱ्या आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता मीडियाच्या समोर जाणं, महापौर त्या ठिकाणी असताना, सभागृह असताना त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत असतील तर त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहे लोकशाहीचं? सांगा ना. सुधाकरजी, ते पारदर्शकपणा, मुंडे हे पारदर्शीपणा आणण्याचा कामकाजात मला प्रयत्न कळत नाही करतात, त्यामुळे त्यांना पारदर्शक म्हणजे काय? पाठबळ द्यायला हवं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. अहो, तुमची मला यावर सांगा, काय प्रतिक्रिया?
पारदर्शीपणा म्हणजे काय? पारदर्शी या शब्दाचा काही मला सांगाल की नाही डेफिनेशन? पारदर्शी म्हणजे काय मला सांगा. पारदर्शी असं आहे की सभागृह सांगते की ह्या काही गोष्टी आहेत ह्या सध्या आता करू नका, की ह्या ठिकाणी याचा विचारविनिमय झाला पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. ते म्हणतात तुम्हाला अधिकार नाही, तो माझा अधिकार आहे, मी बघेल मला काय करायचंय. मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी कळतंय आम्हाला. एखादी गोष्ट सांगितली की एखाद्याला 2 दिवस वेळ वाढवून द्या जरा. नाही तुम्हाला ते देता येणार नाही, आणि दुसऱ्या दिवशी मीडियामधून कळतं आम्हाला की त्यांनी वेळ वाढवून दिली. अरे ह्या काय गोष्टी सुधाकरजी, आहेत? पण एकंदरीत या सगळ्याहून बघितलं तर मुख्यमंत्र्यांचं जे आहे अभय आहे मुंडेंना, अशा परिस्थितीत आता तुम्ही काय करणार? आता मी काहीच करणार नाही. मी सांगितलं ना, जर सर्वोच्च राजक असं म्हणत असेल तर मी काय म्हणणार आहे? मी या ठिकाणी काहीच म्हणणार नाही. लोकशाहीमध्ये जे काही असेल ते जे होईल ते होईल. आता मग मध्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे माझा राजीनामा देता येईल तर बघतो, आणि या ठिकाणी महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करतो. म्हणजे ती तरी करतात का बघू. तुम्ही आता महापालिका बरखास्त करणार? नाही आता राजीनामा मला सांगा ना. आता या ठिकाणी जर लोकशाहीमध्ये 36-3 प्रमाणे या ठिकाणी अविश्वास दर्शक ठराव झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने त्या ठिकाणी त्या आयुक्ताला परत बोलावलं पाहिजे असा कायदा म्हणतोय. आणि जर कायदा असं म्हणत असल्यानंतरही जर ते होत नसेल तर मला असं वाटतंय की मी या ठिकाणी मी राहू नये महापौर म्हणून, मी त्या ठिकाणी जावं. त्यामुळे मी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मी नालायक आहे असं समजून मीच त्या ठिकाणी राजीनामा दिलेलं योग्य राहील. कारण मला असं वाटायला लागलं आता की मी या ठिकाणी या शहरामध्ये एक मागासवर्गीय महापौर आहे, आणि माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी या शहराची घडी बरोबर नाहीये, त्यामुळे मला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असाच अर्थ होतो त्याचा. म्हणजे तुम्ही आता राजीनामा देणार का? तर द्यावाच लागेल ना आता. जर म्हणजे मला सांगा की या ठिकाणी या कायद्याचं पालन होणार नसेल तर म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होतोय? मुख्यमंत्र्यांनी जरी तुकाराम मुंडे यांना पाठबळ दिलं असलं तरी कुठेतरी नवी मुंबईचे महापौर जे आहेत सुधाकर सोनवणे हे कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय, आणि या एकंदरीत प्रकरणावरून महापौर पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जय महाराष्ट्राकडे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली.